जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 269. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. याच देहामध्ये ज्यांना चित्तलय व्हावा, भगवंताचं प्रेम लाभावं अशी तीव्र इच्छा असते, ते आपल्या आयुष्याचा एक मार्ग आखताना दिसतात. त्यांना साधक म्हणतात. ज्यानं मुमुक्षुत्व अंगी बाणल्यानंतर ती मोक्षेच्छा प्रत्यक्ष रूपात साकार करण्यासाठी कर्म करण्याचं ठरवलं, साधन करण्याचं ठरवलं, तो साधक. असा साधक नेहमीच सार असार, सद असद विवेक करताना दिसतात. किंबहुना हा त्यांचा पाया असतो साधनेचा. प्रत्येक गोष्टीमध्ये सार आहे का की असार आहे, कशा दृष्टीनं? माझ्या साधनेच्या दृष्टीनं, भगवत प्राप्तीच्या दृष्टीनं. या दृष्टीनं विचार करूनच प्रत्येक पाऊल उचलताना हे साधक दिसतात, आम्हाला शिकवतात. सर्व संतांनी याच मार्गानं प्रवास करून मुक्काम गाठला. पण हे सार कोणतं आणि असार कोणतं हे खरं आम्हाला कळेलच अशी शाश्वती नसते. जोवर आमचं मन दृश्यामध्ये, लौकिकामध्ये गिरक्या मारतंय, जोवर या जगातले ठोकताळे, व्यावहारिक ठोकताळे आम्हाला योग्य वाटतात, तोपर्यंत खऱ्या अर्थानं सार असार विवेक आम्हाला करता येणं खूप मुश्किल असतं. किंबहुना अनेकदा अशा डायलेमामध्ये फसलेला दिसतो साधक. स्वतःला असा अनुभव येतो प्रत्येकाला की ह्यातलं मी काय निवडू, कोणत्या मार्गानं जाऊ, यांसारखे प्रश्न त्याला भेडसावतात. आणि म्हणूनच आम्हाला संत सांगतात की स्वतःच्या मनानं सार किंवा असार ठरवायला जाऊ नका, गुरुपदिष्ट मार्गानंच जा. गुरूंनी ज्याला सार आहे किंवा सद विचार आहे असं सांगितलं, तो अंगीकारा, आणि गुरूंनी जे असार आहे सांगितलं त्यापासून दूर राहा. हा सरळ धोपट मार्ग आहे. आमची बुद्धी न वापरता, जी माईक आहे त्याला न जुमानता, आम्हाला पटो अगर न पटो, सद्गुरूंनी सांगितलं म्हणून एका ठराविक मार्गानंच मी वाटचाल करीन, हा ध्येय निश्चितीच्या मार्गावरचा पहिला टप्पा असतो साधकासाठी. आणि यासाठीच आम्हाला महाराज नेहमी सांगताना दिसतात की ज्यानं सद्गुरू आज्ञा पालन केलं त्याच्यासाठी परमार्थ वेगळा काही करायचं उरत नाही. कारण आज्ञा पालनामध्येच बुद्धीची शरणागती असते. मग आम्ही आमच्या मनानं विचार करायचा प्रयत्न करत नाही. केवळ सद्गुरूंनी सांगितलंय त्या मार्गानं जायला सुरुवात करतो, आणि मग अगदी स्वाभाविकपणे तोच मार्ग कसा बरोबर आहे हे सद्गुरू आम्हाला दाखवूनही देतात. हा अनुभवही प्रत्येकाला येतो. हे सांगण्याचं कारण, संत कोण आणि असंत कोण हा प्रश्न भरतानं श्रीरामांना विचारलाय. आणि त्यातला फरक, संतांचे गुण आणि असंतांचे गुण, दोन्ही गुणच, म्हणजे गुणामध्येच हे दोन्ही मोडतं अशा दृष्टीनं अगोदर श्रीराम सांगतायत की काय त्यांचे स्वभाव विशेष असतात, वृत्ती विशेष असतात. आणि म्हणून जे संतांचे गुण सांगितले ते आम्हाला अंगीकारायचे, आणि जे असंतांचे गुण सांगितले ते टाकायचे. या दृष्टीनं हा पुढचा भाग तुलसीदासांनी आम्हाला सांगितला आहे. जसं आपण मागच्या भागामध्ये बघितलं की
अगोदर हनुमंताकरवी तो प्रश्न विचारायचा असं भरतानं ठरवलं अंगभूत नम्रतेपोटी. पण ज्या वेळेला प्रभूंनी भरतालाच विचारायला सांगितलं त्यावेळेला मात्र भरतानं विचारलं की संत लक्षणं मी ऐकू इच्छितोय आणि फक्त ती तुम्हीच सांगू शकता हे मला माहिती आहे. आणि त्यावर श्रीराम म्हणतायत, हे बंधो असंख्य लक्षणं आहेत संतांची, ती आता श्रीराम सांगतायत. म्हणाले, संत असंतनी कै असी करणी, जिमी कोठार चंदन आचरणी, काटई पर सुमलय सुनुभाई, निज गुण देई सुगंध बसाई. ताते सुरसी सध चढत जगबल्लभ श्रीखंड, अनल दाही पीटत घनही परसुबदन यह दंड. काय सांगतायत श्रीराम, तर संत हे चंदनाप्रमाणे असतात आणि असंत हे कुऱ्हाडीप्रमाणे असतात म्हटलंय. त्यांची करणी म्हटलंय, कै असी करणी म्हणजे संतांची करणी ही चंदनाप्रमाणे असते आणि असंतांची खळांची करणी ही कुऱ्हाडीप्रमाणे. जसं म्हणतात श्रीराम की हे बंधो, कुऱ्हाड चंदनाला तोडते म्हणजे असंत संतांना त्रास देतात, पण चंदन आपल्या स्वभावानुसार आपला गुण देऊन म्हणजे आपला सुगंध देऊन तोडणाऱ्या कुऱ्हाडीला सुद्धा सुवासित करतो, चंदन सुवासित करतं. त्याप्रमाणे संत आणि असंत यांची करणी आहे. म्हणजे असंतांनी त्रास दिला, कितीही ताडनं करण्याचा प्रयत्न केला, अनंत उदाहरणं आहेत आपल्या भक्तिशास्त्रामध्ये. मुख्यतः असा संतच नाही ज्याला कुठलाही त्रास झाला नाही समाजाकडून. त्यामुळे पण असं असून सुद्धा आज आपण त्याच संतांचं गुणगान का गातो? कदाचित त्या काळामध्ये आम्हीच त्या संतांना त्रास दिला असेल, कोणी सांगावं. कारण संत आम्हाला सांगतात, श्रीरामांच्या वेळेसही आम्ही होतो, श्रीकृष्णांच्या वेळेसही आम्ही होतो, श्री महाराजांच्या वेळेसही आम्ही होतो, पण आम्हाला आमचं काम करून घेता आलं नाही. कारण आमच्या मनीचे विकल्प, शुद्ध हृदय नसल्या कारणानं आम्ही ओळखूच शकलो नाही. त्यामुळे इथे जे म्हटलं की तरीसुद्धा चंदन आपल्या स्वभावानुसार सुवासितच करतं. विष घालायला आलेल्या मनुष्याला आमच्या महाराजांनी परमोच्च दान दिलं, नामदान. नाम देऊन त्याला पाठवलं आणि शेवटचा जो आला त्याला नाम देता आलं नाही, तो आधीच निघून गेला म्हणून हळहळले. ह्याला चंदन म्हणतात. म्हणून संतांना चंदनाची उपमा दिली. कुऱ्हाडीला सुद्धा सुवासित करणारं चंदन असे आमचे महाराज. आणि म्हणून म्हणतायत, याच गुणामुळे चंदन हे देवांच्या शिरावर विराजमान होतं आणि जगात प्रिय असतं, नाही का? कुणाला आहे जनप्रियत्व आमच्या महाराजांसारखं, नाही का? त्यामुळे म्हणतात चंदनाला चंदनाच्या गुणामुळे ते देवाच्या शिरावर विराजमान होतं आणि कुऱ्हाडीच्या तोंडाला मात्र दंड मिळतो. म्हणजेच अनेक तऱ्हेच्या नरक यातना या असंत खळांना भोगाव्या लागतात. आणि म्हणून म्हणतायत, म्हणून कुऱ्हाडीला आगीमध्ये जाळून घणानं बडवलं जातं. अशा तऱ्हेनं जशी करणी तशी भरणी हे संत आणि असंतांच्या बाबतीत दिसून येतं म्हणतायत श्रीराम. पुढे सांगतायत संतांचे गुण. विषय अलंपटशील गुणाकर, पर दुःख दुःख सुख सुख देखे पर, सम अभूतरी पुबी मद मिराई,
त्यागी, लोभामरष हर्ष भय त्यागी, कोमलचित दीन परदया, मन बचक्रम मम भगति अमाया, सबहि मान प्रद आपो अमानी, भरत प्राण सम ममते प्राणी. विषय अलंपट, विषय लंपट नसतात संत सांगतात. कोणत्याही विषयामध्ये लिप्त नसतात आणि विषयांमध्ये राहून सुद्धा पद्मपत्रमिवांभसा तसे त्यापासून विरक्त विलग असतात. शील आणि सद्गुणांची खाण असतात. परदुःख बघून त्यांना दुःख वाटतं आणि परसुख बघून सुख होतं. सदा सर्वदा त्यांच्या अंगी समता दिसते, समदर्शित्व दिसतं. कुणीही त्यांचा मनातून शत्रू नसतो. अभूत रिपू, अजात शत्रू फक्त संत असतात. खरोखर मनातून त्यांना कुणाबद्दल शत्रुत्व वाटूच शकत नाही. आणि त्यामुळे म्हणतायत ते मदरहित आणि वैराग्यवान असतात. कुणीही कसाही वागो, त्यांच्या अंतरंगातल्या प्रेमाच्या उमाळ्यामध्ये कधी कमतरता येत नाही. खरोखर ही श्रीरामांनी सांगितलेली सगळी लक्षणं, प्रत्येक लक्षणाला महाराज डोळ्यांसमोर उभे राहतात, नाही का? त्यामुळे म्हणतायत असे हे वैराग्यवान असतात. लोभ क्रोध हर्ष भय ह्यांचा त्याग करून राहतात. हे कोणतेही रिपू त्यांच्याजवळ भटकूच शकत नाहीत. दे आर अफ्रेड ऑफ देम. संतांना घाबरतात हे रिपू. पण आमच्या महाराजांसारखे संत त्यांचे गुणधर्म समजून त्यांना वापरतात. ही अजून पुढची पायरी काही संतांमध्ये दिसून येते. ते अवगुण त्यांच्यापाशी येऊच शकत नाहीत, रिपू भटकूच शकत नाहीत, पण त्या रिपूंनासुद्धा वापरून एखाद्यामध्ये सद्गुण कसे तयार करायचे, त्याच्या मनाला कसं वळवायचं, त्याच्या साधन आयुष्याला कसं घडवायचं हे फक्त संत जाणतात. पुढे म्हणतायत अत्यंत कोमल चित्त असतात ते, कोमल अंतःकरणाचे असतात. त्यांच्या वागण्यावरून त्यांच्या चित्ताची मनाची कल्पना येऊ शकत नाही अनेकदा. असा संतच नाही ज्याचं अंतःकरण कोमल नाही. किंबहुना आपण मागे बघितलं होतं पहा, सिद्ध या शब्दाची व्याख्याच मुळी कोमल अंतःकरणाचा अशी आहे. सिद्ध म्हणजे काही सिद्धी प्राप्त झालेला असा त्याचा अर्थच नाही. जसं आपण मागे बघितलं होतं की तांदूळ शिजला, अगदी योग्य तेवढा शिजला, खूप जास्त शिजला नाही आणि अगदी कमी शिजला नाही, असा व्यवस्थित जो तांदूळ शिजून भात होतो त्याला सिद्ध होणं म्हणतात. आणि असा हा सिद्ध अंतःकरणानं असतो, कोमल चित्त असतो, दीनांवर दया करणारा असतो, मन वचन कर्मानं श्रीराम सांगतायत माझी विशुद्ध भक्ती करणारा असतो. सर्वांना सन्मान देतात असे संत, पण स्वतः मानरहित असतात. खरोखर प्रत्येक वाक्याला महाराजांची गोष्ट आठवते. असो, बघितल्यात आपण अशा गोष्टी खूप त्यांच्या, पण प्रत्येकच ठिकाणी की कसं लोकांना प्रत्येक वेळी ते श्रेय द्यायचे, सगळं करून पुन्हा मी त्यात नाही, हे काय म्हणजे आजसुद्धा आपल्याला जाणवतं ना. कितीतरी गोष्टी आयुष्यामध्ये अशा घडतात की त्या महाराजांशिवाय दुसरं कोणी करूच शकत नाही ह्याची पुरेपूर खात्री अंतःकरणात पटलेली असते, पण कुठेच ते असं दाखवू देत नाहीत. म्हणजे इतकी सहजता असते त्या करण्यामध्ये सुद्धा की लक्षात सुद्धा येत नाही की एखादी गोष्ट झाल्यानंतर अनेक वेळेनंतर लक्षात येतं की अरे हे तर महाराजांनी केलं. ही आमची दुर्स्थिती आहे खरं. प्रत्येकच गोष्ट सुरुवात मध्य आणि अंत हा फक्त त्यांच्यामुळे होतो. हे ज्या दिवशी आमच्या अंतःकरणाला पटेल आणि तसं दिसेल प्रत्येक क्षणी,
तो क्षण त्यांच्या कृपेनं यावा. आणि म्हणतायत श्रीराम की असे जे सर्वांना सन्मान देऊन स्वतः मानरहित असतात, हे भरता असे संत जन मला प्राणप्रिय असतात. पुढे सांगतायत, बिगत काम मम नाम परायण, साती बिरती बिनती मुदितायन, शीतलता सरलता मयत्री, द्विजपद प्रीती धर्म जनयत्री. श्रीराम आमच्या महाराजांचेच गुणवर्णन करतायत. बिगत काम, कोणतीही कामना नसते. मम नाम परायण, माझ्या नामस्मरणामध्ये परायण आहेत, अखंड नाम घेतायत. शांती, वैराग्य, विनय आणि प्रसन्नतेचं माहेर घर असे संत असतात सांगतात. पुढे गुण सांगतायत, शीतलता असते त्यांच्यामध्ये, सरळ मार्गी असतात, सर्वांविषयी मैत्री भाव असतो आणि विप्रचरणी प्रेम असतं. हे सर्व गुण श्रीराम सांगतायत धर्म निर्माण करणारे आहेत. म्हणजे ह्या संत गुणांमधूनच धर्माची उत्पत्ती आहे असं स्पष्ट इथे श्रीराम सांगतायत. आणि हे बंधो पुढे सांगतायत, ए सब लक्षण बसहि जासूर, जाने हुतात संत संतत फुर, समदम नियम नीति नहीं डोलहि, परुष बचन कबहू नहीं बोलहि, निंदा अस्तुति उभय सम, ममता मम पद कंज, ते सज्जन मम प्राण प्रिय, गुण मंदिर सुख पुंज. हे बंधो, ही सर्व जी लक्षणं मी सांगितली ती ज्या हृदयामध्ये वसत असतात त्यांना नेहमी खरे संत असं समजावं. असे जे संत असतात ते मनोनिग्रह, इंद्रिय निग्रह, नियम आणि नीती यांपासून कधीही ढळत नाहीत आणि तोंडानं कधीही कटुशब्द बोलत नाहीत. शम, दम, तितिक्षा सर्व त्यांच्यामध्ये दिसतं असं श्रीराम सांगतायत. ज्यांना निंदा आणि स्तुती दोन्हीही सारखंच असतं, त्यामध्ये फरकच नसतो आणि माझ्या चरणकमलांविषयीच ममत्व असतं. ममता मम पदकंज, गुणांचं धाम आणि सुखराशी असलेले असे संतजन हे भरता मला प्राणप्रिय असतात सांगतायत. आता संत लक्षण झाल्यानंतर असंत लक्षण श्रीराम सांगतायत. म्हणाले, सुनहु असंतन केर सुभाऊ, भूलेहु संगति करियन काऊ, तिन्ह कर संग सदा दुखदाई, जिमि कपिलहि घालई हरहाई, खलन हृदय अति ताप विशेषी, जरहि सदा पर संपत्ति देखी, जह कहूँ निंदा सुनहि पराई, हर्षहि मनहु परिनिधि पाई, काम क्रोध मद लोभ परायण, निर्दय कपटी कुटिल मलायन, बयरु अकारण सब काहू सो, जो करहित अनहित ताहू सो, झूठ ही लेना झूठ ही देना, झूठ ही भोजन झूठ चबेना, बोलहि मधुर बचन जिमि मोरा, खाई महाहि हृदय कठोरा, परद्रोही परदार रत, परधन पर अपवाद, ते नर पावर पापमय, देह धरे मनुजाद.
लोभई ओढन लोभई डासन, सिस्नोदर परजम पुरत्रासन, काहू की जऊ सुनहि बड़ाई, स्वासले ही जनु जूडी आई, जब काहू कई देखहि विपति, सुखी भये मानहु जग नृपति, स्वार्थ रत परिवार विरोधी, लंपट काम लोभ अति क्रोधी, मातु पिता गुर विप्रन मानहि, आपु गए अरु घालहि आनहि, करहि मोह बस द्रोह परावा, संत संग हरि कथा न भावा, अवगुण सिंधु मंदमति कामी, वेद विदूषक परधन स्वामी, विप्रद्रोह परद्रोह विशेषा, दंभ कपट जिय धरे सुबेशा, ऐसे अधम मनुज खल, कृत जुग त्रेता नाही, द्वापर कछुक बृंद बहु, होई हहि कलिजुग माही. संत लक्षणांपेक्षा असंत लक्षणं जास्त सांगितली आहेत श्रीरामांनी, नाही का. जास्त चौपया त्याबद्दल लिहिल्या गेल्या आहेत. आणि ह्याचं कारण हेच की आम्हाला सावध करण्यासाठी, दुसऱ्यांपासून नव्हे, आमच्या अंतःकरणातल्या खलप्रवृत्तीपासून. त्यामुळे ही खलप्रवृत्ती आमच्यामध्ये किती आहे याची चाचपणी करण्यासाठी ही असंत लक्षणं श्रीरामांनी सांगितली आहेत. म्हणाले, आता दुष्टांचा स्वभाव ऐक भरता, अशा दुष्टांची चुकूनसुद्धा संगत करू नये. त्यांची संगती नेहमीच दुःखदायी, तिन्ह कर संग सदा दुःखदायी. जसं म्हणतायत, जी नाठाळ गाय असते, अजिबात न ऐकणारी गाय, ती चांगल्या गाईला सुद्धा आपल्या संगतीनं नाठाळ करते, त्याप्रमाणे ही दुष्टांची संगती असते. कशामुळे पहा बरं, फार मोठी गोष्ट इथं श्रीराम मला सांगतायत. खलन हृदय अति ताप विशेषी, त्यांच्या मनात खूप दाह असतो. मनोदाह यासारखं काय म्हणायचं, खरं तर ते सहन करणं फार अवघड आहे असं आम्हाला संत सांगतात. ज्याचं मन खात असतं सतत, ते मन खाणं स्वतःच्याच कर्मानं होत असतं. आणि हा मनोदाह जो असतो तो त्या माणसाला जाळत असतो अखंड. म्हणजे दुसऱ्याचं अहित चिंतत असताना किंवा कोणत्याही अपप्रवृत्ती मनामध्ये सतत उद्भवत असताना आमचंच मन आम्हाला जे खात असतं त्याला इथे श्रीराम मनोदाह म्हणतायत. दुष्टांच्या मनात फार दाह असतो, त्यामुळे त्यांचं ते खरं ना, आम्हाला महाराजच आठवतात प्रत्येक वेळेला की अशांनासुद्धा महाराजांनी, आमच्यासारख्यांनासुद्धा महाराजांनी जवळ केलं, कारण त्यांना तो मनोदाह आमचा बघवत नाही. आमच्या मनातली जी लाही होत असते आमच्याच अंगच्या दुर्गुणांमुळे, ती संतांना बघवत नाही, म्हणून ते आम्हाला जवळ करतात. म्हणजे काय ह्याच्यापेक्षा मोठं संत लक्षण काय असू शकतं. त्यामुळे या असंत लक्षणामधून सुद्धा आम्हाला संत लक्षणच दिसतं एका प्रकारे, की अशा असंतांना सुद्धा जवळ करणारे सद्गुरू असतात. आणि त्यामुळे म्हणतात इथे श्रीराम की दुसऱ्याचं सुख बघून जळफळणारे असे दुष्ट असतात. तर कुठं चुकून दुसऱ्याची निंदा ऐकायला मिळाली की ते आनंदित होतात. कसे आनंदित होतात, जणू खजिना मिळाला असावा. आम्ही गॉसिप करण्यात जो आनंद मानतो, आणि हे कोणत्याही पद्धतीनं, म्हणजे इतकं नकळत होतात ह्या गोष्टी की त्याची सवय जडते.
सोशलायझेशन ह्या प्रकाराखाली ज्या ज्या गोष्टी चालतात त्यामध्ये गॉसिपिंग, परनिंदा ही गोष्ट इतकी कॉमन आहे की त्याच्यामध्ये काही गैर आहे हे वाटणंसुद्धा बंद झालं आहे आम्हाला, अशी परिस्थिती होते. आणि मग ज्या वेळेला महाराजांनी सांगितलं म्हणून आपण त्यापासून ॲट एनी कॉस्ट दूर राहायचा प्रयत्न करतो, त्यावेळी आम्ही सर्वांना एक प्रकारे त्या समाजाच्या बाहेर जातो. पण खरे साधक जे असतात ते त्याला न जुमानता त्याच्या बाहेर राहतात आणि तसं राहावं हे इथे आम्हाला श्रीराम सांगतायत. कोणत्या गोष्टीला बळी पडायचं आणि कोणत्या गोष्टीला बळी पडायचं नाही हे फक्त आम्हाला सद्गुरू सांगू शकतात. आणि त्यासाठी सद्गुरू आज्ञा पालनासाठी जर एखाद्याचं अंतःकरण दुखावलं गेलं तर त्याला माफ करतात सद्गुरू म्हणतात. त्यामुळे ह्या सर्व गोष्टींपासून आम्हाला दूर राहिलंच पाहिजे जर आम्हाला साधनात एकाग्रता साधायची असेल तर. कारण एकाग्रतेशिवाय साधन करून फार दूरवर आम्ही जाऊ शकत नाही. त्यामुळे ती एकाग्रता, सद्गुरू चरणाशी अखंड भक्ती, सद्गुरू चरणांचं अखंड चिंतन हे जर करायचं असेल तर या सर्व असंत लक्षणांपासून दूर राहणं मॅन्डेटरी आहे. त्याशिवाय मग आम्ही तक्रार करणं आम्ही करू शकत नाही. तक्रार की आमचं नामामध्ये मन लागत नाही. महाराज म्हणतात तुम्ही नामाला किती महत्त्व देताय त्यावरून तुमच्या नामाची प्रत ठरते. जर जे करू नका असं सद्गुरूंनी सांगितले आणि ते करत राहूनच जर आम्ही नामात मन लागत नाही ही तक्रार करत राहिलो तर ही तक्रार आयुष्यभर तशीच राहील म्हणतात महाराज. आम्ही डॉक्टर लोक एक उदाहरण देतो नेहमी मेंटेनिंग कॉजचं, की माणसाला सर्दी झाली आहे आणि औषध दिलं आम्ही आणि तो मनुष्य जाऊन पुन्हा म्हणजे पावसात भिजला म्हणून सर्दी झाली होती त्यासाठी औषध घेतलं आणि औषध घेऊन जाताना पुन्हा पावसात भिजतच घरी गेला आणि औषध घेतल्यानंतरसुद्धा भिजतच राहिला. तर पावसात भिजणं हे त्या आजाराची ती मेंटेनिंग कॉज राहते आणि मग तो कधीच बरा होऊ शकत नाही जर तो मेंटेनिंग कॉज काढला नाही तर, पावसात भिजणं बंद केलं नाही तर. हे जसं तसं इथे जे अवगुण किंवा जी असंत लक्षणं श्रीरामांनी आम्हाला सांगितली आहेत, सद्गुरूंनी आम्हाला सांगितली आहेत, त्यापासून जर दूर न राहता आम्ही साधनात आमचा जम का बसत नाही ही तक्रार करत राहिलो तर महाराज म्हणतात बाळा मी जे सांगितलं त्याचं पालन करतोयस का. त्यामुळे ही सर्व लक्षणं खरोखर आणि आम्हाला या एका गोष्टीचं खूप काटेकोरपणे पालन करण्याची आवश्यकता असते की ही सर्व लक्षणं आम्ही आम्हाला लावून बघायची असतात, लोकांना लावायची नसतात. की अमुक व्यक्तीमध्ये हा दोष आहे बरं हे मनात यायला लागलं की पुन्हा आम्ही साधनेत मागं येतो. हे लक्षण माझ्या आतमध्ये आहे का नाही तर प्रश्नच नाही. जर आहे तर त्यामध्ये कसा सुधार करायचा हे बघून त्यावर हुकूम चालून जर साधनेत राहिलो तर निश्चितपणे आम्हाला संत कृपेचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून इथे श्रीराम सांगतायत की या गोष्टींमध्येच जो लिप्त असतो, निंदा करणं, त्यानं आनंद वाटणं, त्यानंतर म्हणतायत काम क्रोध मद लोभ परायण, निर्दय जो आहे, कपटी कुटिल आणि पापांचं घर जणू आहे, विनाकारण सर्वांशी वैर करणं, जो त्यांचं भलं करतो त्याच्याशीही वाईट वागणं, काही घेतलं तर तेही खोटं, देणंही खोटं, म्हणजे घेणं देणं दोन्ही खोटं. जसं म्हटलं बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात, तसं इथे तुलसीदास सांगतायत झूठही भोजन झूठ चबेना. सर्वच गोष्टी खोट्या असतात, अंतरंगातच तो खोटेपणा असतो. ज्याप्रमाणे म्हणतायत मोर बोलतो गोड पण त्याचं हृदय कठोर असतं, अत्यंत विषारी सापसुद्धा तो खातो, त्याप्रमाणे हे दुष्ट वरवर गोड बोलताना दिसतात पण मनानं मात्र निर्दयी असतात. दुसऱ्यांशी द्रोह करतात, परस्त्री परपुरुष रत असतात,
परक्याचं धन, परक्याची निंदा यामध्येच आसक्त असतात. असे श्रीराम सांगतायत हे क्षुद्र आणि पापी मनुष्य नरशरीर धारण केलेले राक्षस होत. कारण म्हणतायत पुढे, लोभ हेच जणू ते पांघरतात, लोभ हेच अंथरतात खाली, म्हणजे इतके लोभामध्ये लिप्त असतात. पशुप्रमाणे आहार आणि मैथुन याच गोष्टींमध्ये त्यांना रुची असते. यमपुरीचं भयसुद्धा त्यांना वाटत नाही. आणि जर कुणाची स्तुती त्यांनी ऐकली तर ते उसासे सोडतात. म्हणजे दुसऱ्याची निंदा ऐकायला मिळाली तर खजिना मिळाल्यासारखा आनंद होतो, पण जर दुसऱ्याची स्तुती ऐकायला आली तर त्यांना मात्र रागानं किंवा एक प्रकारच्या, इथं तुलसीदासांनी म्हटलं आहे, जणू जुडी आई, जणू गिडीनेस, चक्कर यावी तसे ते होतात आणि ते उसासे सोडतात. जर कुणावर विपत्ती आली तर त्यांना सुख होतं की जणू आपण जगाचे राजे झालो आता. काय म्हणजे किती एक्सटेंटपर्यंत आमची दुर्वृत्ती असू शकते हे आम्हाला श्रीराम सांगतायत. दुसऱ्याच्या सुखामध्ये आनंद वाटणं ही खूप पुढची पायरी झाली. मग जर दुसऱ्याच्या दुःखामध्ये इतका आनंद होत असेल की जगाचे राजे झालो आम्ही असं वाटत असेल, तर असे ते स्वार्थपरायण लोक कुटुंबियांचे सुद्धा विरोधक असतात म्हणतात, परिवार विरोधी, काम आणि लोभानंच वेढलेले आणि अत्यंत क्रोधी असे हे असतात. आई वडील गुरु विप्रवर कुणालाही मानत नाहीत. आणि असे हे बंधो स्वतः तर नष्ट होतातच आणि आपल्याबरोबर दुसऱ्यालाही नष्ट करतात. मोहामुळे दुसऱ्याशी द्रोह करतात. मोह बस द्रोह, कशात तरी आसक्ती असते आणि त्यामुळे द्रोह घडतो ह्यांच्याकडून. त्यांना संतांचा संग आवडत नाही आणि भगवत कथाही आवडत नाही म्हणतात. असे हे अवगुण समुद्र म्हणतात श्रीराम. मंद बुद्धी असतात, कामी असतात, वेदांचे निंदक असतात आणि जबरदस्तीनं परक्याचं धन लुटणारे असतात. परद्रोह तर करतातच, पण विप्रद्रोह मुख्यत्वे करून करतात. हृदयामध्ये दंभ आणि कपट भरलेलं असतं, पण वरून मात्र अतिशय गोड बोलतील, सुंदर वेश धारण करतील आणि कळून सुद्धा येणार नाही की हे खळं आहेत म्हणून. आणि पुढे श्रीराम म्हणतायत, हे भरता असे नीच आणि दुष्ट मनुष्य सत्ययुग आणि त्रेतायुगामध्ये नसतात. द्वापारामध्ये कच्छुकवृंद काही असतील, काही लोक असे असंत असतील, पण कलियुगामध्ये तर यांची संख्या अमाप होईल. किती सावध असलं पाहिजे आपण, यासाठी हा उल्लेख श्रीरामांनी केला आहे. आणि म्हणून आता पुढे सांगतायत, परहित सरिस धर्म नहीं भाई, परपीडा सब नहीं अधमाई, निर्णय सकल पुराण वेद कर, कहूँ तात जानही को विद नर, नर शरीर धरि जे पर पीरा, करहि ते सहहि महाभव भीरा, करहि मोह बस नर अघनाना, स्वार्थ रत परलोक नसाना, काल रूप तिन्ह कहम भ्राता, शुभ अरु अशुभ कर्म फलदाता, अस विचारी जे परम सयाने, भजहि मोहि संसृत दुख जाने. श्रीराम सांगतायत, हे बंधो, परोपकारासारखा दुसरा कोणताही धर्म नाही आणि दुसऱ्याला दुःख देण्याइतकं मोठं कोणतंही पाप नाही. सर्व पुराणांचा आणि वेदांचा हाच निर्णय आहे जो मी तुला सांगितला. पंडित लोकांना सुद्धा, मोठमोठ्या विद्वानांना सुद्धा ही गोष्ट माहीत असते. मनुष्य शरीर धारण करून जे लोक दुसऱ्यांना दुःख देतात त्यांना जन्ममृत्यूचं महान संकट सहन करावं लागतं.
मोहामुळे स्वार्थपरायण होऊन अनंत पाप या लोकांकडून घडतात, ते करतात आणि त्यामुळे त्यांचा परलोक नष्ट होऊन जातो. म्हणजे परलोकाची सिद्धी, उत्तम गती त्यांना मिळू शकत नाही. त्यामुळे हे बंधो, पुढे श्रीराम सांगतायत, कालरूप तिन्ह कहमय भ्राता, अशांसाठी मी भयंकर कालरूप आहे आणि त्यांच्या चांगल्या वाईट कर्मांचं यथायोग्य फळ देणार आहे. भगवंत आहेत ते, त्यामुळे तिथे न्याय याच्या पलीकडे ते काही करत नाहीत. तेच भगवंत जेव्हा संत सद्गुरू रूपामध्ये येतात तेव्हा मात्र आम्हाला खूप मोठी सूट, लीवे म्हणतो ना आपण, तो इतका मोठा असतो की काहीही करून जरी आम्ही त्यांच्याकडे गेलो तरीसुद्धा ते आम्हाला आपलंसं करतात. पण पुन्हा ते पाप, दुष्कृत्य, दुर्भावना, परनिंदा या गोष्टी आम्ही कधीही करणार नाही अशी शपथ मात्र ते आम्हाला घ्यायला लावतात. खरंच ती शपथच असते. आम्हाला ते गुरु आज्ञा पालन भंग आमच्याकडून होऊ नये म्हणून आम्हाला शपथ घे म्हणत नाहीत, पण खरा जो शिष्य असतो त्याला ते शपथेप्रमाणेच असतं. महाराजांनी सांगितलं आहे म्हटल्यानंतर त्याच्या विपरीत विचार आणि त्या पुढे जाऊन कृती ही त्याच्याकडून घडतच नाही. असे लोक ब्रह्मानंद महाराज बनतात. त्यामुळे म्हणताय तिथे की अशा लोकांसाठी मी काळरूप आहे, जे पाळत नाहीत या गोष्टी आणि त्यांना यथायोग्य फळं त्याचं मिळतं, असा विचार करून म्हणतायत जे चतुर लोक आहेत, सयाने लोक आहेत, ते मात्र संसार प्रवाह दुःखरूप आहे हे जाणून मलाच भजतात. भजही मोही. आणि असं असल्यामुळे शुभ अशुभ फल देणाऱ्या कर्मांचा त्याग करून, पहा बरं, शुभाशुभ म्हटलंय, शुभसुद्धा आणि अशुभसुद्धा. श्रीराम किंवा संत आम्हाला सत्वगुणामध्ये सुद्धा अडकू देत नाहीत. जर खोलवर विचार केला तर केवढी मोठी कृपा ते आमच्यावर करू इच्छित आहेत हे कळून सुद्धा आम्हाला भरून येतं. शुभाशुभ कर्मांपासून मुक्ती, त्यांचा त्याग करून देव, मनुष्य आणि मुनींचाही स्वामी असलेल्या मलाच ते भजतात. अशा प्रकारे संत असंत यांचे गुण मी तुला सांगितले. ते न परही भव जिन्ह लखी राखे. ज्या लोकांना ते गुण समजलेत ते जन्म मृत्यूच्या फेऱ्यात पडत नाहीत असं श्रीराम सांगतायत. ही चौपाई आपली वाचायची राहिली. त्यागही कर्म शुभदायक, भजहि मोहि सुर नर मुनि नायक. संत असंतन के गुण भाषे, तेन परहि भव जिन्ह लखी राखे. ज्यांना समजले ते सावध राहतात आणि जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकत नाहीत. आणि म्हणून सांगतायत, सुनहुतात मायाकृत गुण अरु दोष अनेक. गुण यह उभयन देखियहि, देखिय सो अविवेक. आहा, क्या बात. हे बंधो ऐक, मायेनं रचलेलेच हे अनेक गुण आणि दोष आहेत. त्यांची वास्तविक सत्ताच नाही. मायाकृत गुण अरु दोष अनेक. त्यामुळे हे दोन्हीही बघू नयेत यामध्येच विवेक आहे. ते पाहणं हाच अविवेक होय. गुण आणि अवगुण दोन्हींचं वर्णन केल्यानंतर आपण सुरुवातीला बघितलं तसं अवगुण असोत वा गुण असोत ते दोन्ही गुणांमध्येच मोडतात. आणि गुण हे माईक असतात. सत्वगुण असोत, रजोगुण असोत, तमोगुण असोत, तिन्ही गुण हे मायेमध्येच येतात. त्यामुळे कोणत्याच गुणांना न बघता त्याच्या पलीकडे कसं जाता येईल हे आपण बघावं. कारण सत्वगुण तुम्हाला स्वर्गात पोहोचवेल, जिथून परत खाली यावं लागेल. आणि तमोगुण, रजोगुण पुन्हा जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकवेल. तमोगुण नरक यातना भोगवेल.
त्यामुळे ह्या तिन्हीच्या पलीकडे जाऊन जर भगवत चरणाशी स्थिर व्हायचं असेल तर कोणतेच गुणदोष बघू नका. आणि हे बघणं हाच अविवेक आहे. विवेक कोणता तर या तिन्ही गुणांच्या पलीकडे जाऊन त्या शाश्वत स्वरूपामध्ये स्थिर होणं हा विवेक आहे. आणि सर्व आमची साधना तिकडे त्याची दिशा असली पाहिजे असं इथे श्रीराम सांगतायत. आणि हे सांगितल्यानंतर श्रीरामांच्या मुखातून प्रत्यक्ष हे ऐकल्यानंतर श्रीमुख बचन सुनत सब भाई, हर्षे प्रेम हृदय समाई, करही बिनयाति बारहि बरा, हनुमान हर्ष अपारा, पुनि रघुपति निज मंदिर गए, एहि विधि चरित करत नित नये, बार बार नारद मुनि आवहि, चरित पुनीत राम के गावहि, नित नव चरित देखि मुनि जाहि, ब्रह्मलोक सब कथा कहाहि, सुनि बिरंचि अतिशय सुख मानहि, पुनि पुनि तात करहु गुण गानहि, सनकादिक नारद ही सराहहि, यद्यपि ब्रह्म निरत मुनि आहहि, सुनि गुण गान समाधि बिसारी, सादर सुनहि परम अधिकारी, जीवन मुक्त ब्रह्म पर चरित सुनहि तजि ध्यान, जे हरि कथा न करहि रति, तिनके ही पाषाण. आहा, तुलसीदास सांगतायत भगवंतांच्या मुखातून श्रीमुख वचन, हे सर्व वचन ऐकून, ही लक्षणं ऐकून सर्व बंधूंना अत्यानंद झाला. हृदयामध्ये प्रेम मावत नव्हतं प्रत्यक्ष श्रीरामांच्या मुखातून हे सर्व ऐकून. आणि वरचेवर अति विनय करी, त्यांची विनवणी करत होते, नतमस्तक होत होते. आणि विशेष करून म्हटलंय हनुमंतांना अपार आनंद झाला होता. काय दृश्य असेल हो, नाही का? आणि यानंतर श्रीराम आपल्या महालाकडे गेले. नित्य नवीन लीला सुरू आहे प्रभूंची. नारद महर्षी वरचेवर अयोध्येला येत आहेत, श्रीरामांचं पवित्र चरित्र गायन करतायत. आणि नवीन नवीन तिथली चरित्रलीला पाहून नारद महर्षी ब्रह्मलोकी जाऊन सर्व कथा सांगायचे. आणि ब्रह्मदेवांना सुद्धा ते ऐकून अतिशय सुख वाटायचं, आनंद वाटायचा. आणि म्हणायचे, हे वत्सा, वरचेवर श्रीराम गुणगायन कर. अशा रीतीनं ब्रह्मदेव नारद महर्षींना रामांचं गुणगान करायला सांगायचे. सनकादिक मुनी नारदांची प्रशंसा करायचे. आणि तुलसीदास सांगतायत, जरी हे सनकादिक मुनी ब्रह्मनिष्ठ आहेत, ब्रह्मानंद अखंड उपभोगतायत, तरीही श्रीरामांचं गुणगान ऐकून ते आपली ब्रह्मसमाधी विसरून जायचे आणि अत्यादरानं ते ऐकायचे. रामकथा ऐकण्याचे श्रेष्ठ अधिकारी असे हे सनकादिक मुनी आहेत. ब्रह्मानंदाच्या पुढे हा भगवंतांचा प्रेमानंद असतो. आणि त्यामुळे सर्वच ब्रह्मनिष्ठ ऋषीमुनी, देव, ब्रह्मदेव, सनकादिक मुनी सर्वजण रामकथेमध्येच रंगून जाण्याची इच्छा करतात. आणि म्हणून आम्हाला तुलसीदास सांगतात, जसं आधी म्हणाले ना, श्रीराम गुणही बघू नयेत आणि दोषही बघू नयेत, पण जोवर आम्ही शुद्ध सत्वगुणामध्ये स्थिर होत नाही तोपर्यंत त्याच्या पलीकडे कसं जायचं हे आम्हाला कळूच शकत नाही. त्यामुळे त्या शुद्ध सत्वगुणात स्थिर होण्यासाठी हे प्रभूंचे गुण, हे संतांचे गुण, ह्यांचं वरचेवर श्रवण, चिंतन, मनन हे केलंच पाहिजे. हे सुद्धा आम्हाला तुलसीदासांनी इथं सांगितलं. आणि म्हणतायत, सनकादिक मुनींसारखे जीवनमुक्त आहेत
ब्रह्मनिष्ठ आहेत असे सुद्धा ब्रह्मसमाधी सोडून श्रीरामांचं चरित्र ऐकतायत. आणि हे कळून सुद्धा जर श्रीहरीच्या कथेविषयी प्रेम नसेल तर असे मनुष्य खरोखर पाषाण हृदयी होत, असं तुलसीदास सांगतायत. म्हणूनच म्हणतात ना, हिय की प्यास बुझत ना बुझाय. शक्यच नाही. रामचरित्रानं तृप्ती जितकी होते तितकी अतृप्तीही वाढते. पुन्हा ते चरित्र ऐकण्याची, श्रवण करण्याची, त्याचं चिंतन करण्याची, त्यामध्ये रंगून जाण्याची, त्या नामामध्ये हरवण्याची. आणि म्हणून ब्रह्मानंदाच्या पुढेचा हा प्रेमानंद भोगण्यासाठीच महाराजांनी आम्हाला अगदी साधनेच्या पहिल्या पायरीवरच नाम दिलं आहे. केवढी मोठी कृपा आहे ही, हे कळलं तर आम्ही त्यातून बाहेर येणंच शक्य नाही. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.